ते करणार. ज्या योजना आम्ही निर्णय घेतलाय त्या योजना आम्ही पूर्ण करणार. कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना. एवढी योजना देऊन थांबणार नाही, तर त्यांना आत्मनिर्भर करणार, स्वतःच्या पायावर उभं करणार. त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. लखपती झालेलं बोलत नाही, करून दाखवणारे आम्ही लोक आहे. आज देखील नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्राचं बजेट झालं, त्यामध्ये देखील उद्योग, कृषी, सहकार, महिला, आरोग्य सगळ्याला, मुंबई महाराष्ट्राला देखील त्यामध्ये न्याय मिळाला आहे. महिला बचत गटाला देखील सक्षम करण्यासाठी योजना केलेल्या आहेत. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभी आहे. हे महिलांच्या बद्दल मी का बोलतोय? लाडक्या भावांनी देखील पाठिंबा आम्हाला दिला आहे. लाडके भाऊ जे आहेत त्यांचं देखील योगदान मोठं आहे. पण आपल्या घरामध्ये आपली जी बहीण आहे, माता आहे, भगिनी आहे, ती कुटुंबाचा सगळा भार उचलत असते. आणि म्हणून माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित, ही भूमिका आपण घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना कधी स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार देण्याचं काम महायुती सरकारने केलं. त्याचबरोबर आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. 7 बाऱ्यावर देखील आमच्या लाडक्या बहिणींचं नाव येणार. शेवटी आम्ही हे कशासाठी करतोय? आज या राज्यामध्ये जे आपण सरकार चालवतोय, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. कितीतरी अशा योजना आल्या की लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत. काही लोकांनी आपल्या प्रपंचाला मदत केली आहे, काही लोक टिंगल करत होते. परंतु लाडकी बहीण योजना जी सुरू झाली, काही इतर कितीतरी लोकांना तो आधार झालेला आहे, एक वरदान झालेलं आहे. आणि म्हणून काही निवडणुकीमध्ये काही लोक येतील आणि निवडणुकीमध्ये आश्वासन हे करू, अमक करू, तमक करू. परंतु महायुती सरकारने, तुमच्या भावांनी तुम्हाला हे दसरा दिवाळी नाही, कायम स्वरूपीची दर महिन्याची ओवाळणी न चुकता सुरू केलेली आहे. त्यामुळे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे. उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहेत. जे करारनामे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग. ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत. आज मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री असताना 53 कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले. या ठिकाणी ज्या ज्या योजना मी आज तुम्हाला शब्द द्यायला आलोय, मी तुम्हाला विनंती करायला आलोय, काही शब्द देतो. हे जेवढं मी बोललोय त्याही पेक्षा जी काही कामं असतील त्या कामांना, विकास कामांना निधी कधी कमी पडणार नाही, हा शब्द मी देतो. राहुलला माहित आहे